नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं बेसिक एज्युकेशन मराठीमध्ये. आज आपण पाहणार आहोत महाटेट मराठी विषयातील विद्यार्थ्यांच्या पालकाविषयीचा दृष्टिकोन. पहिला प्रश्न आहे, तुमच्या मुलाच्या शाळेत पालक दिन साजरा होत आहे, त्याचे निमंत्रण तुम्हाला मिळाले आहे, तर तुम्ही. पहिलं ऑप्शन आहे, महत्त्वाचे काम असल्याचे कारण दर्शवून कार्यक्रमास जाणार नाही. दुसरं ऑप्शन आहे, सदर दिवशी शाळेत जाऊन पाल्याविषयी त्याच्या शिक्षकाकडे तक्रारी करेल. तिसरं ऑप्शन आहे, पती पत्नी दोघे कार्यक्रमात सहभागी होऊन शिक्षकाकडे मुलाच्या प्रगतीची विचारपूस करू. चौथा आहे, कार्यक्रमास उपस्थित लावून लगेचच परत येईल. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, पती पत्नी दोघे कार्यक्रमात सहभागी होऊन शिक्षकाकडे मुलाच्या प्रगतीची विचारपूस करू. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचे नाव आहे बेसिक एज्युकेशन मराठी. प्रश्न दुसरा आहे, तुमच्या वर्गातील खोडसर आहे, मुलांमुळे इतरांना त्रास होतो, त्यावर उपाय म्हणून तुम्ही. तर पहिला ऑप्शन आहे, त्या मुलाला शाळेतून घरी पाठवीन व त्याच्या पालकांना बोलावीन. दुसरा ऑप्शन आहे, त्या मुलाच्या खोड्या पालकांना सांगून त्याला धाकात ठेवण्याचा सल्ला देईन. तिसरा ऑप्शन आहे, पालकांसमोर त्या मुलाला भरपूर चोप देईन. चौथा ऑप्शन आहे, मुलाशी व त्याच्या पालकांशी चर्चा करून मुलाच्या खोडसरपणामागील कारणांचा शोध घेईन. तर बरोबर उत्तर आहे, मुलाच्या व त्याच्या पालकांशी चर्चा करून मुलाच्या खोडसरपणामागील कारणांचा शोध घेईल. प्रश्न क्रमांक पुढचा आहे तिसरा, तुम्हाला प्रामुख्याने समाजामध्ये कोणत्या प्रकारचे लोक आढळतात. पहिला ऑप्शन आहे, स्वार्थी, आपल्या मतलबापुरते वागणारे. दुसरा ऑप्शन आहे, तटस्थ, लोकांशी संबंध न ठेवणारे. तिसरा आहे, सहयोगी, सहाय्य करण्यात तत्पर. आणि चौथा ऑप्शन आहे, वेगवेगळ्या वयाचे, वेगवेगळ्या स्वभावाचे, वेगवेगळ्या व्यवसायातील. तर उत्तर आहे, वेगवेगळ्या वयाचे, वेगवेगळ्या स्वभावाचे, वेगवेगळ्या व्यवसायातील. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4, वर्गात वरचेवर गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसंबंधी तुम्ही कोणती कारवाई कराल. पहिला ऑप्शन आहे, त्याला चोप देऊन गैरहजर न राहण्याची ताकीद देईन. दुसरा ऑप्शन आहे, त्याच्याशी गोड बोलून शाळेत हजर राहायची महत्त्व पटवून देईल. तिसरा ऑप्शन आहे, त्याच्या घरी जाऊन त्याच्या पालकांना भेटून त्याच्या गैरहजरच्या कारणाचा शोध घेईन. आणि चौथा आहे, त्याच्या गैरहजेरीबद्दल त्याला आर्थिक दंड करीन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, त्याच्या घरी जाऊन त्याच्या पालकांना भेटून त्याच्या गैरहजरच्या कारणाचा शोध घेईन. विद्यार्थी मित्रांनो, चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. व्यवस्थित व्हिडिओ वाटला तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. पाचवा प्रश्न आहे, शाळेत पालक दिनाचे कार्यक्रम राबवले जातात, त्यामागे कोणता उद्देश असतो. पहिला ऑप्शन आहे, शिक्षकांची व पालकांची ओळख व्हावी. दुसरा ऑप्शन आहे, मुलांच्या प्रगतीबद्दलची माहिती त्याच्या पालकांना देता यावी. तिसरा ऑप्शन आहे, मुलांच्या प्रगतीसाठी शिक्षक व पालक यांचे परस्परांना सहकार्य मिळावे. चौथा ऑप्शन आहे, पालकांना मुलांची मनोरंजनाची कार्यक्रम पाहता यावेत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, मुलांच्या प्रगतीसाठी शिक्षक व पालक यांचे परस्परांना सहकार्य मिळावे. पूर्ण व्हिडिओ पहा. महत्त्वाचे प्रश्न आहेत, महाटेट परीक्षेमध्ये येणारे प्रश्न आहेत. 6वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या बाबतीत पालकांचे सहकार्य मिळवणे अत्यावश्यक ठरते. पहिला ऑप्शन आहे, विद्यार्थी गृहपाठ पूर्ण करीत नाहीत. दुसरा ऑप्शन आहे, विद्यार्थ्याला फळ्यावर लिहिलेले नीट दिसत नाही. तिसरा ऑप्शन आहे, विद्यार्थी खेळात भाग घेऊ इच्छित नाही. चौथा ऑप्शन आहे, विद्यार्थी वर्गात फारसे बोलत नाही. तर बरोबर उत्तर आहे, विद्यार्थ्याला फळ्यावर लिहिलेले नीट दिसत नाही. 7वा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणत्या बाबतीत पालकांना त्वरित शाळेत बोलवून घेणे आवश्यक ठरते. पहिला ऑप्शन आहे, मैदानावर खेळताना मुलांची मारामारी झाली. दुसरा ऑप्शन आहे, चोरीच्या बाबतीत संशयित म्हणून मुलाचे नाव पुढे आले. तिसरा ऑप्शन आहे, मुलाने दुसऱ्या मुलाची खोडी काढली. आणि चौथा ऑप्शन आहे, प्रकृती बरी नसल्याने मुलगा रडू लागला. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, चोरीच्या बाबतीत संशयित म्हणून मुलाचे नाव पुढे आले. विद्यार्थी मित्रांनो, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा, एक लाईक नक्की करा, व्हिडिओ पूर्ण पहा. महत्त्वाचे प्रश्न आहेत. 8वा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा कोणाचा असतो. पहिला ऑप्शन आहे, शिक्षकांचा. दुसरा ऑप्शन आहे, शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा. तिसरा ऑप्शन आहे, शिक्षकांचा व पालकांचा. आणि चौथा ऑप्शन आहे, शिक्षकांचा, पालकांचा व विद्यार्थ्यांचा.
तर बरोबर उत्तर आहे शिक्षकांचा, पालकांचा व विद्यार्थ्यांचा. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा, महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. 9वा प्रश्न आहे, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची पालक यांची भेट झाल्यास शिक्षकाला. पहिला ऑप्शन आहे विद्यार्थ्याच्या प्रगतीबद्दल पालकांना सांगता येते. दुसरा ऑप्शन आहे विद्यार्थ्यांवर दबाव ठेवता येतो. तिसरा ऑप्शन आहे विद्यार्थ्याच्या शाळेबाहेरील वर्तनाबद्दल माहिती घेता येते. आणि चौथा ऑप्शन आहे समाजात प्रसिद्धी मिळते. बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्याच्या शाळेबाहेरील वर्तनाबद्दल माहिती घेता येते. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 10. शिक्षकाने पालकांशी संबंध ठेवणे आवश्यक आहे कारण त्यामुळे. पहिला ऑप्शन आहे दोघांची मैत्री पक्की होईल. दुसरा ऑप्शन आहे पालकांकडून शिक्षकाचा सन्मान होईल. तिसरा ऑप्शन आहे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास इष्ट दिशेने होईल. आणि चौथा ऑप्शन आहे विद्यार्थी वर्गात दांडगाई करणार नाही. तर बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास इष्ट दिशेने होईल. पुढचा प्रश्न आहे 11वा. तुमच्या मते समाजाबद्दल सर्वांगीण सुयोग्य दृष्टिकोन कोणता. तर पहिला ऑप्शन आहे लोकांशी फारसा संबंधच ठेवू नये. दुसरा ऑप्शन आहे केवळ काही लोकांशी संबंध ठेवावा. तिसरा ऑप्शन आहे केवळ आपल्या विश्वासू लोकांशीच संबंध ठेवावा. आणि चौथा ऑप्शन आहे सामान्यतः सर्व लोकांबरोबर कमी अधिक संबंध ठेवावेत. तर प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सामान्यतः सर्व लोकांबरोबर कमी अधिक संबंध ठेवावेत. प्रश्न क्रमांक 12वा. राजकीय पुढाऱ्यांची खुशामत करण्याबद्दल तुमचे मत काय. तर पहिला ऑप्शन आहे अशी खुशामत करणे फार आवश्यक आहे. दुसरा ऑप्शन आहे कोणी केली तर माझी हरकत नाही. तिसरा ऑप्शन आहे मला कोणाचीही खुशामत करता येत नाही. आणि चौथा ऑप्शन आहे स्वाभिमानी व सरळमार्गी व्यक्तीने राजकीय पुढाऱ्यांची खुशामत करणे गरजेचे नाही. तर बरोबर उत्तर आहे स्वाभिमानी व सरळमार्गी व्यक्तीने राजकीय पुढाऱ्यांची खुशामत करणे गरजेचे नाही. पुढचा प्रश्न आहे आपला महत्त्वाचे प्रश्न आहे 13वा. सभा सोसायटीत तुम्ही जाता कारण असे करणे तुम्ही. पहिलं ऑप्शन आहे आवश्यक समजता. दुसरा ऑप्शन आहे सामाजिकतेसाठी उपयोगी मानता. तिसरा ऑप्शन आहे व्यवसाय वाढवण्यास उपयोगी मानता. आणि चौथा ऑप्शन आहे निरर्थक समजता. बरोबर उत्तर आहे सामाजिकतेसाठी उपयोगी मानता. पुढचा प्रश्न आहे आपला 14वा. महत्त्वाचे प्रश्न आहेत. अप्रामाणिकपणा व अविश्वास यांविषयी तुमचे मत काय. तर पहिला ऑप्शन आहे असे करताना भीती वाटते. दुसरा ऑप्शन आहे जीवन सुखी करण्यास या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. तिसरा ऑप्शन आहे या गोष्टी मी वाईट मानतो आणि कधीच करीत नाही. चौथा ऑप्शन आहे वाईट मानतो पण प्रसंगानुसार करतो. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे या गोष्टी मी वाईट मानतो आणि कधीच करत नाही. प्रश्न क्रमांक 15वा आहे. तुमच्या मते खुशामत करणे. विद्यार्थ्याच्या पालकाविषयींचा दृष्टिकोन पाहत आहोत. तुमच्या मते खुशामत करणे म्हणजे पहिला ऑप्शन आहे अयोग्य आहे. दुसरा ऑप्शन आहे उन्नती करण्यासाठी आवश्यक आहे. तिसरा आहे मला येत नाही नाहीतर केली असती. चौथा आहे हा एखाद्याचा स्वभाव असतो प्रत्येकाला ते जमेल आणि आवडेल असे नाही. तर बरोबर उत्तर आहे हा एखाद्याचा स्वभाव असतो प्रत्येकालाच ते जमेल असे आणि आवडेल असे नाही. देशाच्या वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी काम करावे असे तुम्हाला वाटते. यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणते कृती योग्य समजता. पहिला ऑप्शन आहे लोकांना कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्याची सक्ती करावी. दुसरा ऑप्शन आहे लोकांचे प्रबोधन करून कुटुंब नियोजनाचे महत्त्व त्यांना पटवून द्यावे. तिसरा ऑप्शन आहे दवाखान्यात आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात. आणि पुढचा चौथा ऑप्शन आहे सरकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी शस्त्रक्रिया आवश्यक ठेवावी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे लोकांचे प्रबोधन करून कुटुंब नियोजनाचे महत्त्व त्यांना पटवून द्यावे. तर प्रश्न क्रमांक 18वा आहे. समाजातील लोकांबद्दल तुमचे मत काय आहे. पहिला ऑप्शन आहे अधिकांश लोक विश्वासपात्र आहेत. दुसरा ऑप्शन आहे केवळ परिचित लोक विश्वासपात्र असतात. तिसरा ऑप्शन आहे लोकांच्या बाबतीत काही सांगता येत नाही. आणि चौथा ऑप्शन आहे कोणीसुद्धा विश्वासपात्र आढळत नाही. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे
अधिकांश लोक विश्वासपात्र आहेत. पुढचा प्रश्न 19वा. तुमच्या मित्राने तुमच्याशी अबोला धरला तर काय कराल? पहिला ऑप्शन आहे मी सुद्धा त्याच्याशी अबोला धरेन. दुसरा ऑप्शन आहे त्याची निंदा करणे सुरू करीन. तिसरा ऑप्शन आहे त्याने अबोला का धरला ते त्याला विचारीन. आणि डी आहे त्याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करेन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे त्याने अबोला का धरला ते त्याला विचारेन. पुढचा प्रश्न आहे 20वा. तुमच्यापेक्षा तथाकथित वेगळ्या जातीची व्यक्ती तुमच्याशी मैत्री करू इच्छित असेल तर? पहिला ऑप्शन आहे मैत्रीचा जातीशी काही संबंध नाही. ती व्यक्ती मैत्री योग्य असल्यास मी मैत्री करीन. दुसरा ऑप्शन आहे मी त्याच्याशी मैत्री करणार नाही. तिसरा ऑप्शन आहे मी त्याचा अपमान करून हकलून देईल. आणि चौथा ऑप्शन आहे मी त्याच्याशी अंतर ठेवून वागेल. बरोबर उत्तर आहे मैत्रीचा जातीशी काही संबंध नाही. ती व्यक्ती मैत्री योग्य असल्यास मी मैत्री करीन. पुढचा प्रश्न आहे तुमचे 2 शेजारी नळावर पाणी भरण्यावरून भांडत आहेत. अशा वेळी तुम्ही काय कराल? पहिला ऑप्शन आहे त्यांच्या भांडणात पडणार नाही. दुसरा ऑप्शन आहे भांडण वाढवण्याचा प्रयत्न करेल. तिसरा ऑप्शन आहे त्यांना समजावून भांडण थांबवीन. आणि चौथा ऑप्शन आहे दोघांनाही नळावर पाणी भरू देणार नाही. तर बरोबर उत्तर आहे त्यांना समजावून भांडण थांबवीन. पुढचा प्रश्न आहे 22वा. तुमच्या 2 मित्रांमध्ये शत्रुत्व निर्माण झाले आहे. अशा स्थितीत काय करावे असे तुम्हाला वाटते? पहिलं ऑप्शन आहे दोघांनाही मैत्रीचे महत्त्व स्पष्ट करणारे भाषण द्यावे. दुसरा ऑप्शन आहे याबाबत चर्चा न करता गप्प बसावे. तिसरा ऑप्शन आहे कोणातरी मध्यस्थीला त्याच्याकडे पाठवावे. आणि चौथा आहे दोघांच्या घरी जाऊन शत्रुत्वाच्या कारणाचा शोध घेऊन शक्य तर त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करावा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोघांच्या घरी जाऊन शत्रुत्वाच्या कारणाचा शोध घेऊन शक्य तर त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करावा. प्रश्न क्रमांक 23. तुम्ही घरी दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहत आहात. त्याचवेळी तुमचा मित्र तुम्हाला भेटवायलाच आला आहे. यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल? पहिला ऑप्शन आहे दूरदर्शन बंद करून मित्राला भेटायला जाईल. दुसरा ऑप्शन आहे त्याला बोलावून गप्पा मारील व कार्यक्रमसुद्धा पाहीन. तिसरा ऑप्शन आहे मी झोपलो असल्याचा निरोप त्यास पाठवीन. आणि चौथा ऑप्शन आहे त्याला भेटून शक्य तितक्या लवकर घालवून देईन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दूरदर्शन बंद करून मित्राला भेटायला जाईल. चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. बेसिक एज्युकेशन मराठी. 2 भिन्न जातीच्या व्यक्ती आपसात जोराने भांडत आहेत ते पाहून तुम्ही काय कराल? 24वा प्रश्न आहे. पहिला ऑप्शन आहे थोडे थांबून पुढे निघून जाईन. दुसरा ऑप्शन आहे थोडे थांबून भांडणाच्या कारणाची विचारपूस करीन. तिसरा ऑप्शन आहे आपल्या जातीच्या व्यक्तीची बाजू घेईल. चौथा ऑप्शन आहे भांडण थांबविण्याचा प्रयत्न करीन. तर बरोबर उत्तर आहे भांडण थांबवण्याचा प्रयत्न करेल. विद्यार्थी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पहा. महत्त्वाचे प्रश्न आहेत. तुमच्या शेजाऱ्याची प्रकृती रात्रीच्या वेळी अचानक बिघडते. त्याची पत्नी तुम्हाला डॉक्टरला बोलावून आणण्याची विनंती करते. तुमच्याकडे मोटार कार आहे तर तुम्ही काय कराल? पहिला ऑप्शन आहे 25वा प्रश्न आहे तुम्ही म्हणाल मी थकलोय तुम्ही दुसऱ्या कोणाला पाठवा. दुसरा ऑप्शन आहे आपलं तुम्ही म्हणाल फोन करतो डॉक्टर स्वतः येतील. तिसरा ऑप्शन आहे तुम्ही लगेच डॉक्टरांना आणण्यासाठी निघून जाल. आणि चौथा ऑप्शन आहे आपलं तुम्ही सबब सांगाल की मोटार कार नादुरुस्त आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तुम्ही लगेच डॉक्टरला आणायला निघून जाल. प्रश्न क्रमांक 26 आहे आपला पुढचा. तुमचा एक घनिष्ठ मित्र तुम्हाला पत्र लिहून कळवतो की त्याला काही पैशाची अत्यंत आवश्यकता आहे. पैसे देण्याबाबत तुम्ही कोणता निर्णय घ्याल? तर या प्रश्नाचं पहिलं ऑप्शन आहे ऑप्शन पहिलं तुम्ही त्याला आवश्यक तेवढे पैसे द्याल. दुसरा ऑप्शन आहे आपलं तुम्ही त्याला काहीतरी सबब सांगून पैसे देण्याचे टाळावे. तिसरा ऑप्शन आहे तुम्ही त्याला उसने पैसे देण्याची तयारी नाकाराल. आणि चौथा ऑप्शन आहे
तुम्ही त्याचे पत्र मिळण्याचे नाकबूल कराल. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तुम्ही त्याला आवश्यक तेवढे पैसे द्याल. तर प्रश्न क्रमांक 27 आहे, तुमच्या आईवडिलांच्या सवयी तुम्हाला आवडत नाहीत. अपत्य या नात्याने तुम्ही काय कराल? तर पहिलं ऑप्शन आहे आपलं, आईवडिलांचा तिरस्कार करू लागेल. दुसरं ऑप्शन आहे, आईवडिलांच्या अवगुणाकडे लक्ष देणार नाही. तिसरा ऑप्शन आहे, आईवडिलांच्या वाईट सवयी घालवण्याचा प्रयत्न करेल. आणि चौथा ऑप्शन आहे, आईवडिलांशी जशा तसे वागून उत्तर देईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे आईवडिलांच्या वाईट सवयी घालवण्याचा प्रयत्न करील. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. बेसिक एज्युकेशन मराठी. 28वा प्रश्न आहे, रेल्वे प्रवासात आपल्या जागेची तुम्ही आरक्षण केले आहे. मध्येच एक महिला येते आणि बसावयास जागा घ्यावी म्हणून आग्रह करते. अशा वेळी तुम्ही काय कराल? तर पहिला ऑप्शन आहे, तिला एकटी पाहून आपल्याजवळ बसवून घेईल. दुसरं ऑप्शन आहे, तिला जागा देऊन स्वतः दुसरीकडे जाईल. तिसरं ऑप्शन आहे, तिला जागा द्यायला नकार देईल. आणि चौथा ऑप्शन आहे, तिला तात्पुरती जागा द्याल व तिकीट तपासणीस आल्यावर तिने आपली व्यवस्था करून घ्यावी असे सांगेल. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, तिला तात्पुरती जागा द्याल व तिकीट तपासणीस आल्यावर तिने आपली व्यवस्था करून द्यावी असे सांगेल. पुढचा प्रश्न आहे आपला, तुमच्या शेजारी वृद्ध व्यक्तीशी उद्धटपणे वागतो या संदर्भात तुम्ही काय कराल? तुमच्या शेजारी वृद्ध व्यक्तीशी उद्धटपणे वागतो या संदर्भात तुम्ही काय कराल? पहिला ऑप्शन आहे, मी यात लक्ष घालणार नाही. दुसरा ऑप्शन आहे, शेजाऱ्याने असे करू नये म्हणून दमदाटी करेन. तिसरा ऑप्शन आहे, शेजाऱ्याशी बोलणे बंद करेल. आणि चौथा ऑप्शन आहे, वृद्ध व्यक्तीशी आदराने वागण्यासाठी शेजाऱ्याला समजावून सांगेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, वृद्ध व्यक्तीशी आदराने वागण्यासाठी शेजाऱ्याला समजावून सांगेन. वृद्ध आहे तिथं, शुद्ध झाले. शेवटचा प्रश्न आहे, तुमचे आजोबा जुन्या विचाराचे आहेत. ते प्रत्येक वेळी आपल्या काळातील घटना सांगतात. तुम्हाला सांगतात तुम्ही. पहिलं ऑप्शन आहे आपलं, त्यांच्या समाधानासाठी त्यांचे विचार अगत्याने ऐकाल. दुसरं ऑप्शन आहे, त्यांना सांगाल की जास्त बोलत जाऊ नका. तिसरं ऑप्शन आहे, त्यांना दटावून गप्प बसवाल. आणि चौथा ऑप्शन आहे, त्यांना सांगाल की फुरसतीच्या वेळी त्यांचे विचार ऐकू. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, त्यांच्या समाधानासाठी त्यांचे विचार अगत्याने ऐकाल. बेसिक एज्युकेशन मराठी आपल्या या चॅनलवर आपण महा-टी-ई-टीचा अभ्यास घेतलेला आहे आणि यानंतर आपण आता महा-टेटचा जी परीक्षा होणार आहे त्याची तयारी आतापासूनच करून घेत आहोत. त्यामुळे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पूर्ण व्हिडिओ पहा. आपल्या चॅनलचं नाव आहे बेसिक एज्युकेशन मराठी. रोज व्हिडिओ पडणार आहेत सकाळी 8:33 भेटूया उद्याच्या व्हिडिओत. धन्यवाद.